हर हर महादेव भावनो मराठी माणसासायकल आले भावनो बरोबर ताज हॉटेल समोर. पण हे ताज हॉटेल भावनो बनलं कसं बनवलं कोणी माहिती आहे तुम्हाला? नसेल सांगितलं तर मी सांगतो भावनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भावनो ही हॉटेलची पाठीमागची कहाणी लई मोठी सांगतो मला. एक बार रतन टाटा सरांचं वडील जयसिद्धजी टाटा ही युरोपमध्ये एका हॉटेलमध्ये गेलं होतं. जसं हॉटेलमध्ये गेलं ना त्यानंतर भावनो त्यांना तिथं असं परमिशन दिली की इंडियन माणसाला आतमध्ये येण्यासाठी अलाउड नाही आणि कुत्र्यांना येण्यासाठी अलाउड नाही असं म्हणलं होतं. तिथं असा बोर्ड लावला होता. त्यानंतर ना भावनो ही जयसिद्धजी टाटांना खरंच खूप जास्त वाईट गोष्ट वाटली. त्यांच्या मनामध्ये राग आला आणि त्यानंतर भावनो ती युरोपमधनं ह्या इकडे माघार येत. नंतर विचार केला की मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन भारतामध्ये जाऊन मी एक असं हॉटेलचं निर्माण करणार जी माझ्या भारतामध्ये समजात जास्त 5 स्टार हॉटेल असणार. आणि ही त्यावेळेचं ही समजात जास्त 5 स्टार हॉटेल आहे. आणि हो ही तर आपली सायकल आली आहे. आणि त्याहून शॉकिंग गोष्ट तुम्हाला मी अजून सांगतो. ही हॉटेल ज्यावेळेस बनलेलं ना, ज्यावेळेस ही हॉटेल बनलं होतं ना त्यावेळेस ह्या हॉटेलमध्ये भावनो जर का तुम्हाला टॉयलेट आणि पंखा जर पाहिजे नसेल ना तर 13 रुपये राहायची ह्यातमध्ये कॉस्ट होती. एक रात्रीचं 13 रुपये होतं. ह्यातमध्ये महात्मा गांधी राहिले होते, ह्यातमध्ये बरीच अशी माणसं राहिली होती त्यावेळेस ही महापुरुष ह्यातमध्ये राहिली होती. तर ह्या हॉटेलचा असा काहीतरी इतिहास आहे. तुम्हाला कसं काय वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आपल्या चॅनलला फॉलो करून जावा लवकर. नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला या बायोमध्ये लिंक आहे, लवकर जाऊन बघा. हर हर महादेव.